बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज के आनंद की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्या दर्शनाच्या ओढीने आपण सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या भक्ताकरता 28 युगांपासनं जे एका विटेवर उभे आहेत असे भक्तवत्सल आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या या मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपले पालकमंत्री ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन या वारीचं केलं ते श्री जयकुमार गोरेजी, सौ वहिनी, आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी, आकाश फुणकरजी, समाधानदादा अवताडेजी, सुरेश खाडेजी, माझी पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी सन्माननीय बाबासाहेब माने, सौ प्रभावती माने, श्री कार्तिकेयन, श्री कुशाल जैन, या ठिकाणी उपस्थित मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय आमदार, विभागीय आयुक्त, आयजी, एसपी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता आनंद सोहळा आहे। आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय। मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे। मगाशी गहिनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली। पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत आणि जगाच्या पाठीवर हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही। लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात। सोय असो नसो, शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही। कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे।
महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे। ही पूजा माझ्या वतीने नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने केलेली आपण ही पूजा आहे। आणि मला अतिशय आनंद आहे, आमचे तुषारजी भोसले यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी पांडुरंगांकरता तयार करण्याच्या संदर्भात मदत केली, सूचना केली। आणि ज्यांनी हा पोशाख तयार केला त्यांची माझी भेट झाली, त्यांचं नाव विसरलो, शुभम तिवारी। मी त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी तयार झालाय। खरं म्हणजे येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोहोचतेच। आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला। आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो। मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे। आता परिसराचं काम सुरू करायचं आहे। सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक येतात। एवढ्याच्या जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात। कोण कसा येतो आणि कसा जातो हे पांडुरंगच पाहतात। पण आता ही वाढती सगळी भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे। आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे। मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू, सर्वांना उत्तमात उत्तम सोयी देऊ। जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढेल, जे नागरिक आहेत त्यांना घरं मिळतील, किरायेदार आहेत त्यांची व्यवस्था होईल, त्यांनाही काही ना काही त्या ठिकाणी मिळेल, अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल। चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल। याही वेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा गेला, तिथली विष्ठा गेली, तिथल्या सगळ्या घाणीचं साम्राज्य हे पूर्णपणे गेलं। आणि अतिशय सुंदर जो आपण अभंगांमध्ये ऐकलेला वाळवंट आहे तो वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो। सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि औसेकर महाराजांनी ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू हा विश्वास देत मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते,
कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.